सकुबईन सकुबईन घरी का हो माय माय व हे काऊन आले असेल माय सणावाराची. हा या व शांता माय हाय मी घरीच हो बाई ये घरात. मी त्यासाठी तिळगुळ घेऊन आलते हो बहीण. असं आहे का मला वाटलं काही दुसरं काम होतं काय. आता सणावाराचं कोणतं काम काढती हा. सगळ्यांना प्रेमानं गोड बोललं पाहिजे म्हणून मी सगळ्या गावाला तिळगुळ वाटून आली. आता त्या घरी आली मी की चला बा म्हणलं देऊन सकुले बी तिळगुळ निदान गोड तर बोलीन आपल्याशी वर्षभर. शांतताई तुम्ही असं करता मग साऱ्या गावाला माहिती की कोण गोड बोलतं कोण गोड बोलतं. काय मग अशी करते तू. मी किती प्रेमानं सगळ्यांना गोड बोला म्हणून मी तिळगुळ घेऊन आली आणि तू अशी अशी उलट सुलट बोल राहिली मास सणावाराचे बी असं बोलता का. मला सांगा शांतताई आता तुम्ही तिळगुळ घेऊन गोड बोलायला आल्या का मग अशी भांडण करायला बरं तुम्ही हा या माहिती काम तर लईच वेगळं दिसते बहीण मला. बा सांगता ते खरं आहे व माय. मी ना खाली होत्या घरी म्हटलं तिळगुळ घेऊन थोडस प्रेमाचे संबंध वाढू. तू तर लेस आडवून निघली बहीण. कुकून आली हो माय मी. का हो शांतताई तुम्ही आता तुम्हीच पहा बरं तुम्ही कशा बोलून राहिल्या बरं. आल्या प्रेमानं तशा प्रेमानं दिला असतं तिळगुळून प्रेमानं गेल्या असत्या. तुम्ही तर असं उलटून सुलट बोलसान मग कसं काय मी ऐकून घेईन बरं. नाव चांगलं शांताबाई ना तुमचं. नावासारखीच राहून राहिली मी गावामध्ये. हा कोणाला विचारून घे तू. शांताबाई नावासारखी शांत आहे म्हणून मी तू ऐकून गेली मी ते. नाही ते कधी असते ना ते आत्ता झपडे धरून बाहेर बोलले असते मी ना. हा शांतताई तुम्ही मोठ्या म्हणून मी काही ऐकून गेले 4 तासाने बरं. मा नवऱ्याची ताप तर ती ना अजून बरं मा पुढे उभं राहायची. ते ना अजून मा अंगाला 4 बोट लावलेली तुम्ही माझ्या पट्यावर सांग का. हा मोठे म्हणून ऐकून गेले बरं. मग काय करशील तू हा काय करशील तू. काय करशील म्हणजे त्या दाखाला का तू माझ्या पट्यावर मी त्याच्या पट्यावर नाही का. ते आबे झपटा असे इकडे तिकडे कोण टाकेन मी माझ्या कानाने लागले हो तू. हो माय काय चर चर चालते एवढं पुऱ्या गावाची जाऊ दे पण मा सासूची सुद्धा करते नव्हती की मला एक शब्द बोलीन म्हणून. आणि मा नवरात मी दिसलो की अशा पैत तिथे गल्यांना. तू काय करशील व झाकण झुले काय करशील. थांब मग जरा आता थांब तू. वा माय व माझ्या पट्या पकडते का तू. हे घे हे चांगली मानांदी लागले का तू मानांदी लागले का तू मानांदी लागले का तुझं नावच घेणार तू. मंडळी काय असो पण स्वभाव तो स्वभाव राहतो. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत शांताबाईनं अख्ख्या गावाशी भांडण केलं. तुम्ही तसं करू नका. तिळगुळ घ्या तिळगुळ द्या पण त्या तिळगुळाबरोबर तुमचा स्वभावही बदला. कारण सगळ्या आजारावर औषध आहे पण स्वभावावर औषध नाही. काय असो पण तुम्हाला व तुमच्या परिवाराला खानदेशी फिल्म खानदेशी कार्टून या यूट्यूब चॅनलकडून मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यांचं भांडण आवरू का घरी जाऊ तोच विचार मी करतोय. मला असं वाटतं घरी जाणं पडेल. यांच्या भांडणात कधी अडकलो ते हेच मला तिळगुळ करून ठेवतील रे बाप्पा.